सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स सध्या आपली जी डार्क रियालिटीची सिरीज चालू आहे हा तिचा 5वा एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण जो टॉपिक घेऊन आलेलो आहोत तो एक छान असा टॉपिक आहे ज्याचं नाव आहे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात रिप्लेस होऊ शकता आणि हीच रियालिटी आहे. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं की आपण म्हणजे तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात, पण रियालिटीमध्ये सांगतो की तुम्ही फक्त जॉबमध्येच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये रिप्लेस होऊ शकता. तुम्ही रिलेशनशिपमध्ये, मनीमध्ये, रिस्पेक्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रिप्लेस होऊ शकता, कारण ह्या गोष्टी कधीच परमनंट राहत नाहीत. तर मित्रांनो, आता आपण याची रियालिटी पाहूया. काय ना मित्रांनो, जर आपण पाहिलं तर प्रत्येक सिस्टीम ही त्याचा एक इंडिव्हिज्युअल पाथ घेऊन चालत असते, एका इंडिव्हिज्युअल पाथवर चालत असते. जर आपण पाहिलं कंपनीला घेतलं, समजा आपण कंपनी ही एक सिस्टीम आहे आणि कंपनीमध्ये आपण जर समजा एक एम्प्लॉई असो तर आपण एम्प्लॉई म्हणून कंपनीमधून रिप्लेस होऊ शकतो. तसंच जर सोसायटीमध्ये पाहिलं तर सोसायटीमध्ये एक व्यक्ती वेगवेगळे रोल परफॉर्म करत असतो आणि हे रोल रिप्लेस होऊ शकतात. तसंच जर रिलेशनशिपमध्ये पाहिलं मित्रांनो तर रिलेशनशिपमध्ये ह्या गोष्टी होत नाहीत, पण रिलेशनशिपमध्ये रिप्लेसमेंट ही इमोशनल शिफ्ट्समुळे होऊ शकते. जर तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या नात्यामध्ये काही इमोशनल शिफ्ट्स आले तर त्यामुळे तुम्ही एकमेकांपासून दुरावू शकता. मित्रांनो, हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही स्पेशल नाही आहात तर तुम्ही फंक्शनल आहात. तुम्ही कसं फंक्शन करता, समोरच्या व्यक्तीसोबत तुम्ही कसं वागता, बोलता, यावर सर्व गोष्टी ठरत असतात. आता आपण याच्यामध्ये लाईफचे प्रत्येक सेक्टरचे कसे कसे अँगल्स आहेत तेही पाहूयात. मित्रांनो, करिअर जर आपण पाहिलं मित्रांनो, करिअरच्या क्षेत्रामध्ये जर तुमच्याकडे स्किल नसेल तर 100% तुम्ही रिप्लेस होऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करताय, जर कंपनीला तुमच्याकडून ग्रोथ भेटत नसेल, तुमच्याकडून काही गेन होत नसेल तर कंपनी तुम्हाला रिप्लेस करू शकते. कंपनीमध्ये एखाद्या ठिकाणी तुम्हाला काही अडॉप्टेशन करायचं आहे, काही ॲडव्हान्स स्किल शिकायचं आहे, पण तरीही तुम्ही त्याला नकार देत असाल, तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून जर बाहेर यायचं नसेल तर त्या गोष्टीमुळेही तुम्ही रिप्लेस केल्या जाऊ शकता. मित्रांनो, कंपनीला फक्त मित्रांनो त्यांचं आउटपुट पाहिजे असतं. कंपनी डझंट नीड लॉयल्टी. कंपनीला लॉयल्टी नसते पाहिजे. ते फक्त गेन आणि आउटपुट बघतात, त्यांचा बेनिफिट कशात आहे ते बघतात. जर आपण रिलेशनशिपच्या अँगलने घेतलं मित्रांनो, तर जर आपण एखाद्या व्यक्तीवर खूप जास्त इमोशनल डिपेंडंट राहिलो, इमोशनल डिपेंडन्सी जर आपली वाढलेली असेल तर आपला इम्पॉर्टन्स कमी होतो. तेच जर आपण पाहिलं की जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये कुठल्या प्रकारचा रिस्पेक्ट नसेल, देयर इज नो रिस्पेक्ट इन द रिलेशनशिप, देन तुम्ही रिप्लेस होऊ शकता. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये खूप जास्त अवेलेबल असाल, समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही खूप जास्त अवेलेबिलिटी दाखवत असाल तर त्यामुळे तुमची व्हॅल्यू कमी होते आणि तुमची व्हॅल्यू कमी झाली मित्रांनो की तुम्ही रिप्लेस केल्या जाऊ शकता. मित्रांनो, हे समजून घ्या की जे लव्ह आहे ते टिकत नाही, रिस्पेक्ट टिकते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या पार्टनरमध्ये जर म्युच्युअल रिस्पेक्ट असेल तर तुमचं रिलेशनशिप हे जास्त टिकतं. मित्रांनो, जर फायनान्शियल अँगलने पाहिलं मित्रांनो, जर तुमचा इन्कम सोर्स वीक असेल तर 100% तुमचं इन्कम कमी होणार आणि तुमची जी पोझिशन आहे ती डाऊनग्रेड होणार, रिप्लेस होणार. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवरच फायनान्शियली डिपेंड असाल आणि ती गोष्ट जर तुमच्याकडे प्रॉपर तुम्ही त्या गोष्टीला मेंटेन नाही करू शकलात तर तुमची पॉवर लॉस होऊ शकते आणि तुम्ही डाऊनग्रेड होऊन परत तुम्ही रिप्लेस होऊ शकता. मित्रांनो, पैसा जर नसला मित्रांनो तर तुमचा इम्पॉर्टन्स कमी होतो. हे समजून घेतलं पाहिजे की मनी इज इक्वल टू सर्वायवल प्लस पोझिशनिंग. जर तुमच्या हातात पैसा असेल तुम्ही सर्वायवही करू शकता आणि तुमची पोझिशनही टिकून राहते. जर सोशल अँगलने पाहिलं मित्रांनो तर सोशली काय बघते, सोसायटी काय बघते, तुमच्याकडे पॉवर आहे का, तुमचं स्टेटस काय आहे आणि तुमची व्हॅल्यू काय आहे. मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे की लोक आपल्याला नाही तर आपण ज्या पोझिशनवर आहोत त्या पोझिशनला रिस्पेक्ट करत असतात. आणि जर स्पिरिच्युअली पाहिलं मित्रांनो, जर आपण एखाद्या गोष्टीशी खूप ओव्हर अटॅच असू आणि ती गोष्ट जर आपल्याला नाही भेटली तर आपण मग सफर करायला लागतो, आपल्याला त्रास व्हायला लागतो. तसंच जर आपल्यामध्ये थोडाफार जरी इगो असेल की मी खूप इम्पॉर्टंट आहे, हे एक इल्युजन आहे मित्रांनो. आणि हा भ्रमाचा भोपळा जेव्हा फुटला तेव्हा आपल्याला कळतं की आपण खूप दूर गेलेलो आहोत, आपण रिप्लेस होऊन गेलेलो आहोत. रियालिटी काय आहे मित्रांनो, रियालिटी हीच आहे की काहीच परमनंट नाही, तुम्ही पण परमनंट नाही आहात. रिप्लेस होणं हा प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो, अटॅचमेंट असणं हा प्रॉब्लेम आहे. आणि आता आपण हे पाहूयात की लोक या गोष्टींमध्ये सफर का करतात. तर मित्रांनो, पहिला मुद्दा
की मी स्पेशल आहे हे बिलीफ, म्हणजे मी खूप स्पेशल आहे असं जर तुम्ही समजत असाल तर तसं काहीही नसतं. प्रत्येक लोकांच्या वेगवेगळ्या प्रायोरिटीज असतात. त्यांच्या लाईफमध्ये मल्टिपल लोक ही स्पेशल असू शकतात. जर तुम्ही फॉर ग्रँटेड घेत असाल एखाद्या व्यक्तीला, तुम्ही एक्सटर्नली व्हॅलिडेट करत असाल, हे एक्सटर्नल व्हॅलिडेशन तुम्हाला रिप्लेस करू शकतं मित्रांनो. आणि जर तुमच्यामध्ये इंटरनल स्टॅबिलिटी नसेल, तुम्ही जर आतून शांत नसाल तर तुम्ही रिप्लेस होऊ शकता. आता याचे रिझल्ट काय काय येऊ शकतात तेही आपण पाहूया. पहिलं म्हणजे काय, तुम्ही हर्ट होता, त्यानंतर तुम्ही ओव्हरथिंक करायला लागता, आणि तिसरं म्हणजे तुमचे डिसिजन्स चुकतात, तुम्ही वीक डिसिजन्स घ्यायला लागतात. तर मित्रांनो आता आपण हे पाहूयात की हे कसं रिप्लेस करायचं. जर मित्रांनो तुम्ही रिप्लेस असण्याची रिॲलिटी ॲक्सेप्ट केली तर काय होतं, तुमची पॉवर सुरू होते. आणि पॉवर कशी सुरू होते तर आपण काय करतो की आपण कसं रिप्लेस होणार नाही, रिप्लेसेबिलिटी जी आहे ती रिड्यूस कशी करायची यावर आपण काम करायला लागतो. आणि मग आपण फोकस करतो मित्रांनो. करिअरचं जर पाहिलं मित्रांनो, करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर जर तुम्ही स्किल स्टॅकिंग केलं आणि अडॅप्टेबिलिटी दाखवली तर तुम्ही इरिप्लेसेबल होता. म्हणजे काय, तुम्ही नवीन नवीन स्किल शिकताय, तुम्ही तुमच्या स्किल सेट वाढवताय, आणि नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत किंवा नवीन येणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही अडॉप्ट करताय तर तुम्ही इरिप्लेसेबल होता. तसंच जर रिलेशनशिपमध्ये पाहिलं मित्रांनो तर स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट ठेवली तुम्ही, आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही बाउंड्रीज घालून दिल्या की नाही, मला या गोष्टीच्या बाहेर, ह्या लेवलच्या बाहेर मी माझ्या रिलेशनशिपमध्ये काहीच करणार नाही, ह्या बाउंड्रीज जर तुम्ही आखून ठेवल्या आणि हे जर तुम्ही तंतोतंत पाळलं तर तुमच्या रिलेशनशिप हे लॉंग लास्टिंग जातं आणि तुम्ही इरिप्लेसेबल व्यक्ती बनता. फायनान्शियल अँगलने जर पाहिलं मित्रांनो तर मल्टिपल इन्कम माइंडसेट. मल्टिपल इन्कम माइंडसेट म्हणजे काय, जर तुम्ही वेगवेगळे इन्कमचे सोर्सेस बनवले तर एखाद्या सोर्समधून जर तुमचं इन्कम कमी झालं तर दुसऱ्या सोर्समधून तुम्ही ते जे लॉस झालेला आहे तो भरून काढू शकता. आणि मल्टिपल जर तुमचे इन्कमचे सोर्सेस असतील तर मग तुम्ही इरिप्लेसेबल बनता, तुमची पोझिशन जी आहे ती टिकून राहू शकते मित्रांनो. सोशली जर पाहिलं मित्रांनो तर काय, पहिलं काय करायचं आहे, तुम्हाला ऑथॉरिटी बिल्ड करायची, तुम्ही स्वतःची ऑथॉरिटी बिल्ड करायची, आणि तुमचा प्रेझेन्स लोकांना कसा दिसेल याच्यावर तुम्ही काम करायचं. तो कसा दिसू शकतो मित्रांनो, तुमच्याकडे जर पॉवर असेल, तुम्ही जर एखाद्या स्ट्रॉंग पोझिशनवर असाल तर, आणि तुम्ही जर फायनान्शियली स्ट्रॉंग असाल तर, ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या, तुम्ही ह्या गोष्टींवर जर वर्कआउट केलं तर सोसायटीमध्ये सोशलीही तुम्ही इरिप्लेसेबल बनता. आणि स्पिरिच्युअली जर पाहिलं मित्रांनो, ॲट द एंड स्पिरिच्युअली जर आपण पाहिलं तर स्पिरिच्युअली काय, जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी त्या गोष्टीपासून डिटॅच होणं, आणि तुम्ही स्वतःची जर इनर स्टॅबिलिटी शोधली, ज्याला आपण इनर पीस म्हणतो, आंतरिक शांतता जर तुम्ही शोधली तर तुम्ही स्पिरिच्युअली ही इरिप्लेसेबल होता मित्रांनो. ॲट द एंड मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपण रिप्लेसेबल असणं हा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण पॉवरलेस जर असणं हे ऑप्शनल आहे. पॉवर जर तुमच्याकडे असेल मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे की पॉवर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही रिप्लेसेबल राहणारच मित्रांनो. जग आपल्याशिवाय चालू शकतं, जग तुमच्याशिवाय चालू शकतं, पण तुम्ही स्वतःशिवाय चालू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्ही थकून गेले आहात आणि तुम्ही आता ठरवले की मला काहीच नाही करायचं, तर तुमच्या आजूबाजूची सोसायटी, जग सगळं हे पुढे जात राहील, पण तुम्ही तिथेच थांबून राहाल आणि रिप्लेस व्हाल. तर तुम्हाला स्वतःसाठी काम करावं लागेल, तरच तुम्ही इरिप्लेसेबल राहाल मित्रांनो. स्वतःची व्हॅल्यू बिल्ड करा मित्रांनो, पण स्वतःची आयडेंटिटी जी आहे त्याला व्हॅल्यू बनवू देऊ नका. एवढं जर तुम्ही केलं तर तुम्ही इरिप्लेसेबल बनता. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल, टॉक्स रिअल लाईफ, रिअल रिसेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.